तर आज एक नवीन मी कन्सेप्ट घेऊन आलेली आहे तुमच्या समोर. ती म्हणजे 11चा चहा. आता तुम्ही म्हणाल 11चा चहा म्हणजे ही काय कौतुक सांगतेय. जेव्हा सगळी कामं होतात, सगळे आपल्या आपल्या कामावरती रुजू होतात, आपल्याला आपला मी टाइम भेटतो, तेव्हा 11चा चहा आणि 4चा चहा खूप महत्वाचा असतो. आता माझ्या घरात सगळं, मी 6 वाजता उठते, त्यानंतर टिफिन बनवला, घरातली सगळी कामं अगदी झाडू पोछा सगळं काही आवरलंय, मी देवपूजा केली. आता मी निवांत आहे. 1-2 शूट्स करायचे, मोटिवेशनल चॅनलसाठी शूट करायचे, आणि मग त्यानंतर मी निवांत एडिटिंगसाठी. पण ह्या सगळ्या गडबडीत ना, लेडीजसाठी 11चा चहा खूप स्पेशल असतो. चहासारखाच चहा तो, कपासारखाच कप तो, तरी पण 11चा चहा खूप महत्वाचा असतो. माझं सगळं किचन छान स्वच्छ केलंय, आवरलंय, काहीच नाहीये, सगळं निवांत झालंय, आणि आता मी बनवणार आहे माझ्यासाठी चहा. मला साखर कमी आवडते म्हणून थोडीशी कमी साखर टाकली आहे. छान स्ट्रॉंग चहा बनवणार आहे ना. बरेच जण म्हणतात चहा पिऊ नको, चहा सोड. पण असा कसा चहा सोडायचा? म्हणजे खूप टेन्शन येतं तेव्हा चहा प्यायचा असतो, जेव्हा खूप काम असतं तेव्हा चहा इम्पॉर्टंट असतो, जेव्हा काहीतरी छान घडतं तेव्हा चहा महत्वाचा असतो. कितीही उन्हाळा असो चहा पिणार आहे, पावसाळा असो चहा पिणार आहे, थंडी वाजली चहा पिणार आहे. चहामध्ये म्हणजे मला असं वाटतं की वुमन्सचा दुसरा सपोर्टर चहाच असतो, त्यामुळे मला चहा आवडतो. आता छान चहा बनवून आणलाय आणि आता तुम्ही पिणार आहे. हा मी टाइम असतो माझा नेहमी. सगळं काम आटपायचं आणि मग निवांत चहा प्यायचा. आणि माझ्यासारख्या बऱ्याचशा मैत्रिणी अशाच असतात, ज्या असं करतात. त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा. बाकी काही स्पेशल नव्हतं सांगायचं आजच्या ब्लॉगमध्ये. बाकी मग सगळी कामं केली, यावरलं झाडूपोछा केला, हे तर आपण रोजच्या ब्लॉगमध्ये सांगतोच, आणि तेच तर आपलं आयुष्य आहे. पण त्यातून जे वेगळे पण जपतात ते आपल्यासारखे असतात म्हणायचं, हो ना. चलो बाय, भेटूयात उद्याच्या ब्लॉग.